नमस्कार मंडळी, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये तयार होणारी स्पेशल रेसिपी मक्के की रोटी सरसों का साग। सरसों म्हणजे मोहरीची भाजी, ही थंडीमध्येच तयार होते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक, गाजर, टोमॅटो, चंदन बटव्याची भाजी आणि हिरवा मसाला। या भाजीमध्ये आपण थोडी हरभऱ्याची भाजी पण टाकणार आहोत। सरसोची छान कवळी कवळी पाने आणि देठे स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची। घेताना भाजी छान कवळी बघून घ्यायची। पानं थोडी घ्यायची आणि पूर्ण देठांचीच भाजी करायची, कारण पाने थोडी कडवट सारखी असतात। मग कवळीच पानं घ्यायची। 10-12 पालकची पानं छान कापून घ्यायची। पालकमुळे भाजीला थोडा दाटसरपणा येतो। चंदन बटव्याची भाजी पण आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। याला बथवा पण म्हणतात। छान कवळी अशी भाजी घेऊन बारीक कापून घेणार आहोत। हरभऱ्याची भाजी पण आपण यामध्ये टाकणार आहोत। हरभऱ्याच्या भाजीने थोडासा भाजीला असा आंबटपणा येतो, त्यामुळे मोहरीच्या भाजीचा कडवटपणा कमी होतो। सर्व भाज्या छान साफ करून धुवून कापून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये थोडासा गाजर आणि टोमॅटो पण कापून मिक्स करून घेणार आहोत। या भाजीमध्ये थोडेसे शलगम पण टाकतात। तुम्हाला भेटले तर तुम्ही अवश्य टाका, म्हणजे भाजीला छान अजून चव येते। हिरवा मसाल्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, थोडेसे जिरे बारीक वाटून घ्यायचे। आता मी भाजी शिजवण्यासाठी मातीचे मडके वापरले आहे। ही भाजी मातीच्या मडक्यात केली तर छान असा मस्त मातीचा सुगंध भाजीला येतो। त्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान स्लो गॅसवर मऊ अशी भाजी शिजवून घ्यायची। थोडीशी मध्ये झाकण काढून भाजी छान हलवून घ्यायची आणि त्यामध्ये हळद, मीठ, थोडेसे तूप घालून बारीक वाटून घेतलेला हिरवा मसाला पण घालून घ्यायचा आणि भाजी छान हलवून पुन्हा झाकण ठेवून मऊ शिजवून घ्यायची। भाजी छान मऊ शिजल्यावर रवीने एकसारखी घोटून घ्यायची। रवीने भाजी घोटून घेतल्यावर भाजी छान एकसारखी होऊन मस्त असा क्रीमीपणा येतो। आता भाजी छान दाटसर होण्यासाठी थोडेसे मक्याचे पीठ घालून भाजी मस्त हलवून घ्यायची। भाजीला आता आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे। आता पंजाबी डिश म्हटल्यावर तूप तर पाहिजे। त्यामध्ये छान 1 चमचा जिरे तडतडले आहे। आता लाल सुक्या मिरच्या तोडून घालून मस्त अशी भाजीला खमंग अशी फोडणी द्यायची। वाह, किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे। तयार झाला सरसों का साग। आता आपण बनवू मक्के की रोटी, म्हणजे मक्याची भाकरी। पीठ छान चाळून घेऊन थोडे थोडे पाणी घालून चांगले मऊ भिजवून घ्यायचे। आपल्याला भाकरी छान तयार करायची आहे, तर पीठ छान मऊ भिजले पाहिजे। पीठ जेवढे मऊ भिजणार तेवढी भाकरी आपली छान तयार होणार। सर्व पीठ छान मऊ मळून घेतले आहे। आता आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घेऊन, म्हणजे भाकरी मोठी करायची तर मोठा, छोटी करायची तर छोटा गोळा घ्या। मक्याची भाकरी छोटी असते म्हणून थोडा छोटाच गोळा घेऊन मस्त अशी भाकरी थापून घ्यायची। थोडे पीठ घेऊन त्यावर छान अशी गोल भाकरी थापून घ्यायची। ही भाकरी किती छान दिसते बघा, कारण मके पिवळे असतात त्यामुळे भाकरीला पण छान पिवळा कलर आलेला आहे। मस्त अशी पातळ भाकरी थापून झाली आहे। आता छान भाकरी भाजून घेऊया। कुठली पण भाकरी करायची म्हटल्यावर पहिल्यांदा तवा छान गरम झाला पाहिजे। तवा गरम चांगला झाला की आपली भाकरी छान भाजली जाते। तव्यावर भाकरी टाकून त्याला सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचे। पाणी सुकले की आपली भाकरी पलटी मारून घ्यायची। मस्त अशी भाकरी एक साइड भाजून झाली आहे। आता दुसरी साइड पण छान भाजून घ्यायची। बघा किती छान दिसते आहे, दिसते का नाही छान।
आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा। मस्त अशी टम्म फुगलेली मक्के की रोटी किंवा मक्याची भाकरी तयार झाली आहे। छान अशी सुंदर मक्याची भाकरी। मस्त अशा गरमागरम सर्व भाकरी तयार करून घ्यायच्या आणि तयार होते आपली मस्त मक्के की रोटी सरसों का साग। ही पंजाबची फेमस डिश आहे। कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून सांगा। पीठ भाकरीचे मऊ मळले की आपल्या भाकरी पण छान पातळ थापल्या जातात आणि टम्म अशा फुगतात। सर्व अशा गरगरीत गोल टम्म फुगलेल्या भाकरी तयार झाल्या आहेत। आता आपण तयार करणार आहोत मक्के की रोटी और सरसों का सागचे ताट। सर्व भाजी छान बारीक भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण भाकरीला छान सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचे। पंजाबची डिश आहे म्हणजे आपल्या रेसिपीमध्ये तूप हे मेन महत्त्वाचे आहे। भाकरीला मस्त सर्व बाजूनी असे तूप लावून घ्यायचे आणि भाकरी ताटामध्ये वाढायची। त्याबरोबर मस्त असा सरसों का साग। या भाजीची मस्त असा खमंग असा सुगंध सर्व घरभर छान पसरला आहे। वा, दिसतोय पण किती छान बघा, दिसतोय की नाही। कांदा, त्याबरोबर मी दिली शेंगदाण्याची चटणी, थोडासा गूळ। किती छान दिसतंय ताट। आवडलं की नाही? अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा। हां, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।